नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करून राज्य सरकारला जबाबदार धरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब सुभाष सरोदे, वय 44 असे आहे। त्यांनी शेतातच विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली। आत्महत्येपूर्वी त्यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। व्हिडिओमध्ये सरोदे यांनी म्हटले आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे। कर्जमाफी होईल या आशेवर जगत होतो। दोनदा भाजप सरकार आले, देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले, पण कर्जमाफी केली नाही। आजचे सरकार अर्थव्यवस्थेच्या नावाखाली औद्योगिक विकासासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी नाही। बजेटमध्ये आमच्यासाठी काहीच नाही। योग्य वेळी मदत झाली असती तर आज मी हा टोकाचा निर्णय घेतला नसता। यापुढे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी मदत मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे। मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्चात आई, पत्नी अर्चना, मुलगी किरण, 2 मुले सूरज व रोशन तसेच भाऊ व इतर कुटुंबीय आहेत। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आम्ही नेवास्कर न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा। जय लहूजी, मी बाबासाहेब सुभाष सरोदे, एक अल्पभूधारक शेतकरी आहे। या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जोर मी आजपर्यंत जिवंत होतो। आज तरी कर्जमाफी होईल, उद्या तरी होईल, मी कर्जातून मुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो। दोनदा भाजप सरकार आले, फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले। शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही। माझी आज आशा संपलेली आहे, कर्जमाफी होईल अशी। ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगून गेले, धर्मांधाने अधिक छळले, धनवंताने अधिक छळले, धर्मांधाने अधिक पिळले, चोर झाले साप, अशा अण्णाभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे। या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही, या अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलसाठी आहे। आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये, फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये, अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही। म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे। योग्य वेळी मला जर मदत झाली असती सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं, परंतु आज मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मरायला लागतं। म्हणून मी हा निर्णय घेत आहे। या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे। माझी एकच अपेक्षा आहे, जिवंतपणी जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला, माझे कोणी कर्जबाजार शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो। जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय भीम। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।